नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये. आणि रानभाज्यांच्या या सिरीजमध्ये 18वी रानभाजी आहे, ती म्हणजे कोळूची भाजी. तर कोळूला काही ठिकाणी फोडशी तर काही ठिकाणी ससेकान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि तुमच्याकडे जर वेगळं काही नाव असेल तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि याचे काही अजून औषधी गुणधर्म असतील तर ते सुद्धा मला सांगा. कोळूच्या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते. तसेच पचनसंस्था सुधारण्यासाठी ही महत्त्वपूर्ण भाजी मानली जाते. तसेच मधुमेहावरही ही भाजी फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे ही रानात मिळणारी कोळू खूपच औषधी आहे. आणि हिचे जे कंद असतात ते तुम्हाला दाखवतो मी. हे कंद सुद्धा खूपच औषधी असतात. या भाजीला काही ठिकाणी ससेकांत का म्हटलं जातं, तर या भाजीच्या मुळांना छोटे छोटे कंद असतात. आणि जे जंगलामध्ये ससे वगैरे असतात ते ससे जमीन उकरून हे कंद खातात, म्हणून त्यांना ससेकांत सुद्धा या भाजीला म्हटलं जातं. शिवाय याच कंदांवरून या भाजीला सफेद मुसळी किंवा श्वेत मुसळी असंही म्हटलं जातं. आणि शास्त्रीय भाषेत या वनस्पतीला क्लोरोफायटम बोरोविलम या नावाने ओळखलं जातं. तर मंडळी, कोळू किंवा फोडशीला असे छोटे छोटे कंद असतात. आणि हे कंद आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात. मंडळी, बघाल तर ही कांद्याच्या पातेसारखीच दिसते. आणि हिची भाजी सुद्धा आपण जशी कांद्याची पात करतो तशाच पद्धतीने हिची भाजी केली जाते. थोडी कडसर असते, पण ही औषधी असल्यामुळे आपण नक्की खायची आहे. या कोळूच्या भाजीमध्ये किंवा तिच्या कंदांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट आढळतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यात नैसर्गिक फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. आयुर्वेदामध्ये सफेद मुसलीचा म्हणजे त्यांच्या कंदांचा वापर शारीरिक स्टॅमिना, शक्ती आणि ऊर्जा वाढवण्यासाठी एक उत्कृष्ट टॉनिक किंवा रसायन म्हणून केला जातो. तर अशी ही औषधी भाजी नक्की खाऊन बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत.